नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपलं सहर्ष स्वागत करत आहे। आज दिनांक 27 ऑगस्ट 2024 वार मंगळवार, गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे। आज फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला आहे का हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। आपण तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे येथील सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील। तर त्याचबरोबर व्हिडिओ आवडला तर लाईक कमेंट शेअर जरूर करा। तर चला तर पाहूयात की आज मार्केटमध्ये कोणत्या फळांना काय दर पाहायला मिळते। स्वीटकॉर्न कणसाची मोठ्या प्रमाणावरती आवक पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज थोडासा बदल पाहायला मिळते। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 10 ते 12 रुपये किलोपर्यंत आपल्याला स्वीटकॉर्न कणसासाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला 7 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात। तर आज आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला आज थोडासा बदल पाहायला मिळते। अननसची आवक पाहायला मिळते। तर अननससाठी आज दर जे आहेत आपल्याला कमीत कमी लहान साईजमध्ये साधारणतः 600 रुपये डझनपासून तर 1 नंबर टॉप क्वालिटी मोठ्या साईजमध्ये आपल्याला अननस पाहायला मिळते। तर या अननससाठी साधारणतः 900 रुपये डझनपर्यंत दर पाहायला मिळते। सीताफळाची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला सीताफळासाठी आज कमीत कमी 100 ते 120 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला बदल आज पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः आपल्याला 30 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात। आवक ही आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळतात। पपईची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते। त्याचबरोबर दर जे आहे ते पपईसाठी चांगले 1 नंबर टॉप क्वालिटीसाठी 25 ते 35 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला कमी जास्त होताना पाहायला मिळते। तर पपईचे दर जे आहे ते बरेच दिवसापासून तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात। अंजीरची क्वालिटी पाहू शकता। तर कमी क्वालिटीमध्ये साधारणतः अंजीरसाठी 25 ते 30 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळते। तर बॉक्स पॅकिंगमध्ये आपल्याला अंजीरसाठी साधारणतः 40 ते 50 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। आवक आपल्याला भरपूर पाहायला मिळते। त्याचबरोबर दरामध्ये आज आपल्याला थोडासा बदल पाहायला मिळते। गावरान पेरूची क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये गावरान पेरू पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहे ते कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 30 रुपये किलोपर्यंत दर पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये पेरू पाहायला मिळते। तर दरामध्ये आपल्याला घसरण बरेच दिवसापासून पेरूसाठी झालेली पाहायला मिळते। संत्र्यांची क्वालिटी पाहू शकता। चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला संत्र्यांसाठी आपल्याला गावरान संत्री पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 20 रुपयापासून 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये 60 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। क्वालिटी पाहू शकता। त्याचबरोबर आवक ही आपल्याला चांगल्या गावरान संत्र्याची पाहायला मिळते। तर दर जे आहे ते आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात। मोसंबीच्या क्वालिटीनुसार दर जे ते आपल्याला बरेच दिवसापासून स्थिर असलेले पाहायला मिळतात। तर कमीत कमी 15 रुपये किलोपासून ते 1 नंबर टॉप क्वालिटीमध्ये आपल्याला 40 रुपये किलोपर्यंत आपल्याला मोसंबीसाठी दर पाहायला मिळतात। क्वालिटी पाहू शकता। तर दरामध्ये आपल्याला स्थिरता बरेच दिवसापासून पाहायला मिळते। तर दर जे आहेत आपल्याला आवक जास्त असल्यामुळे दर जे आहेत आपल्याला कमी असलेले पाहायला मिळतात। डाळिंबची क्वालिटी पाहू शकता। तर लहान साईजमध्ये आपल्याला डाळिंब पाहायला मिळते। तर क्वालिटीनुसार दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 120 रुपये किलोपासून ते 1 नंबर क्वालिटीमध्ये माल आपल्याला पाहायला मिळत नाही। तर साधारणतः आपल्याला एक जास्तीत जास्त उच्चांकी दर जो आहे तो 250 रुपये किलोपर्यंत आपल्याला पाहायला मिळतो। तर 1 नंबर टॉप क्वालिटीचा माल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला नाही मिळत आहे। त्याच्यामुळे दरामध्ये आपल्याला थोडीशी घसरण आज डाळिंबासाठी पाहायला मिळते। तर क्वालिटी पाहू शकता। तर चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला डाळिंबासाठी 120 रुपयापासून ते जास्ती असते 1 नंबरच्या डाळिंबासाठी 250 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। ड्रॅगन फ्रूटची क्वालिटी पाहू शकता। तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला कमीत कमी 100 ते 120 रुपयापर्यंत दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये साधारणतः 50 रुपये किलोपासून आपल्याला दर पाहायला मिळतात। पिंक तैवान पेरूची क्वालिटी पाहू शकता। तर पिंक तैवान पेरूसाठी दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 70 ते 90 रुपयापर्यंत चांगल्या क्वालिटीच्या पेरूसाठी दर पाहायला मिळते। तर हलक्या क्वालिटीमध्ये आपल्याला दर जे आहे ते आपल्याला 30 रुपयापासून दर पाहायला मिळतात।
चिकूची क्वालिटी पाहू शकतो तर डहाणूचा चिकू आपल्याला पाहायला मिळतो. तर क्वालिटीनुसार आपल्याला दर जे आहेत कमीत कमी 40 ते 45 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर महाराष्ट्रातील आवक आपल्याला पावसाळ्यामध्ये कमी पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला स्थिर असलेले पाहायला मिळतात. एकदम कडक असा चिकू आपल्याला पाहायला मिळतो. तर दरामध्ये आपल्याला स्थिरता आज थोडासा बदल पाहायला मिळतो. त्याचबरोबर आवकी पाहायला मिळते. तर दर जे आहेत आपल्याला कमीत कमी 30 रुपयापासून ते एक नंबर टॉप क्वालिटीसाठी 45 रुपयापर्यंत चिकूसाठी दर पाहायला मिळत आहे. लिंबांची आवक चांगल्या प्रकारे पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला आज थोडेफार कमी पाहायला मिळतात. तर चांगल्या क्वालिटीमध्ये लिंबांसाठी क्वालिटी पाहू शकता. तर लिंबांचे दर जे आहेत आपल्याला 60 ते 70 रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात. तर ग्राहकांची संख्या खरेदी करण्यासाठी आज गोकुळाष्टमीमुळे कमी पाहायला मिळते. तर त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला थोडेफार 10 रुपयांनी कमी पाहायला मिळतात. कलिंगडाची क्वालिटी पाहू शकतात. त्याचबरोबर दर जे आहेत आपल्याला कलिंगडासाठी आज तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात. आवक कमी झाल्यामुळे दर जे आहेत आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 16 रुपयापर्यंत आपल्याला कलिंगडासाठी दर पाहायला मिळतात. तर दरामध्ये आज अचानक तेजी पाहायला मिळते. तर आवक कमी झाल्यामुळे कलिंगडाचे दर तेजीमध्ये असलेले पाहायला मिळतात.